शिवाजी महाराज हा माझाच आहे, आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे मी नाही म्हणणं शक्यच होतं आणि म्हटलं निश्चितच मी या आदर्श नगरच्या भिलवाडीच्या आदर्श नगरमध्ये माझे 2 मिनिटं नक्कीच तिथे देईन. माझ्यासाठी ती शब्दस्फुलांची श्रद्धांजली असेल, आदरांजली असेल महाराजांसाठी, आणि ती तुमच्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होतो. आज आपण आरती मोठ्या उत्साहाने दणदणीत साजरी केली. हा जो आपल्याला आरती करण्याचा आनंद आज मिळतोय त्याच्या मागची खरी प्रेरणा हे आपले महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे आपण सगळे जाणतच आहोत. कारण छत्रपती शिवाजी महाराज नसते तर कदाचित आपल्याला आरती हा शब्द सुद्धा माहिती झाला नसता. कारण महाराजांचा जन्म होण्यापूर्वीची जर परिस्थिती आपण पाहिली, म्हणजे इसवी सन 12व्या शतकामध्ये यादवांचं राज्य होतं. अल्लाउद्दीन खिलजीने ज्या पद्धतीने ते धुळीस मिळवलं आणि त्यानंतर ज्या प्रमाणामध्ये आपल्या इथल्या बायकांवरती अत्याचार अनाचार झाले, आपल्या इथल्या सगळ्या जनतेची जी होरपळ झाली, ते सगळं अंगावर गोष्ट होती. आणि ते जवळजवळ 500 वर्षे म्हणजे महाराजांचा जन्म होईपर्यंत हा अत्याचार अनाचार आपल्या या भागातील हिंदू जनतेने सहन केला. हा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती. दुर्दैवाने कसं आहे की वाचनाचा बऱ्याचदा अभाव असतो आणि आपल्याला या गोष्टींकडे लक्ष जात नाही आणि मग आपण आपल्याला चला चातुर्या दिवस जाऊ दे अशा पद्धतीने होत असतो. मित्रांनो, आपल्याला तर सगळ्यांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे राज्य क्रांतीच केली जणू आहे. त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली, त्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, महाराजांनी आग्रावर सुटका केली. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला बऱ्याचदा सगळ्यांकडनं कळलेल्या आहेत, आपण ऐकलेल्या आहेत. आज मी तुमच्या समोर महाराजांचा एक वेगळा दृष्टिकोन, स्वराज्याचं रूपांतर स्वराज्यामध्ये कसं करायचं याच्यासाठी महाराजांनी तुमच्या आयुष्याची जी 35 वर्ष घालवली त्याविषयी बोलणार आहे. कारण कोथळा पितळा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याच्यावरती सारखं नाट्यमय भाषेमध्ये वेगवेगळं बोलत राहणं याच्यापेक्षा महाराज एवढंच करत बसले का, हा विचार आपण करायचा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आम जनतेचा राजा, जनता जनार्दनाचा राजा म्हणतो. ते काय केवळ फक्त लढाया करत बसले म्हणून काय? महाराजांनी केवळ लढाया केल्या? महाराजांचं आयुष्य पुरे 50 वर्ष, बरोबर की नाही? 1630 चा जन्म आहे त्यांचा, 19 फेब्रुवारी 1630, आणि 3 एप्रिल 1680 ला महाराजांनी लोकांची यात्रा संपवली. म्हणजे अवघी 50 वर्ष आपल्या महाराजांच्या वाटेला आयुष्याची आहे. या 50 वर्षाच्या काळामध्ये जर 15 वर्षाचा काळ हा बालपणाचा आपण धरला, तो उरलेल्या 35 वर्षामध्ये आपल्या शिवछत्रपतींनी, आपल्या महाराजांनी फक्त काय मारामाऱ्याच केल्या, तलवारी चालवल्या. आणि जर तलवारी चालवल्या असत्या तर अशा असेल की त्यावेळेस आदिलशाह, बादशाह, काय लोक होते, सगळे 5-5 शाही होत्या, त्या सगळ्यांनी तलवारीच्या धाकावरतीच तर राज्य केलं. महाराजांनी तसं केलं असतं तर आज आपण ही थोरवी 350 वर्ष होत आली. साडेतीनशे वर्ष या छत्रपती शिवाजी महाराज या नावाचं गारुड, तर या नावाचं एक प्रेरणास्त्रोत आपल्या सगळ्यांच्या तनमनात उसळत असतो, उभारत असतो. हे जेव्हा आपण बघतो तर मला असं वाटतं की केवळ महाराजांकडे आपण त्यांच्या लढायांच्या आणि काही इतर लोकांच्या ज्याप्रमाणे काही महत्वाच्या घटना घडल्या त्यावरतीच केंद्रित न राहता सुराज्यासाठी त्यांनी कसा प्रयत्न केला याचा विचार होणं आवश्यक आहे. आणि याच्या गोष्टी आता आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगणं आवश्यक आहे. कारण सुराज्य कसं आपलं नसतं महाराजांनी, तर केवळ लढाईच्या जीवावरती आपण महाराजांना आपलं म्हणत राहिलो नसतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण जो जनतेसाठी, रयतेसाठी राबतो त्याचं जनरली आपण नाव पुढे पुढे करत असतो. महाराजांनी आपल्या जर त्या गोष्टी केल्या नसत्या तर केवळ लढाई करताना आपण तेवढं सुद्धा डोक्यावर घेऊ शकलो नसतो, तर शकत नाहीत माणसं, वस्तुस्थिती आणि आपण मान्य करतो. मग मी आज जो तुम्हाला सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या 35 वर्षाच्या त्यांच्या कालखंडामध्ये राज्य करण्याच्या कालखंडामध्ये
त्यांनी कशा कशा प्रकारे स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर केलं आणि म्हणून ते आज आपल्याला आदर्श आहेत, प्रेरणास्त्रोत आहेत किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत की आपल्याला आपल्या नसनसामध्ये एक वेगळी दृष्टी संचार केली. त्या गोष्टींची महत्वाची आज आपल्याला गरज आहे. तुम्हाला एक सांगतो की 35 वर्षाच्या काळामध्ये जर आपण गणिताचा हिशोब केला तर महाराजांची लढाईमध्ये फक्त 7 वर्ष गेलेली आहेत. म्हणजे असं नाही की 7 वर्ष लढाई केल्या आणि उरलेली 28 वर्ष त्यांनी हे पाहिलं, असं नाही. 35 वर्षाच्या त्यांच्या त्या राज्य करण्याच्या व्यवस्थेमध्ये 7 वर्षाचाच काळ हा लढाईमध्ये खर्च झाला आणि बाकीचा सगळा काळ हा त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे व्यवस्थापन, मॅनेजिंग कसं करायचं याकडे वळलं. स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात कसं करायचं याच्यासाठी त्यांनी केलं. नाहीतर उगाच कोणी असं म्हटलं नसतं. आता त्यासाठी तुम्हाला काही उदाहरण देतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांच्या 3 महत्वाच्या घटना होत्या, गोष्टी होत्या त्यांच्या आयुष्यात. आता आपल्या सगळ्यांना माहिती की ते मातृभक्त होते, पितृभक्त होते, प्रजाहित दक्ष राजा म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं होतो. प्रजाहित दक्ष म्हणजे काय, तर तेच तर खरं ऍडमिनिस्ट्रेशन आहे. प्रजेचं हित पावलं पावली जपणारा राजा म्हणजे हा एकमेव राजा म्हणून गेला छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जे जे कोणी आपल्यावरती राज्यकर्ते आले त्यांनी फक्त आणि फक्त जनतेला, रयतेला पिळण्याचा प्रयत्न केला, पिळण्याचा प्रयत्न केला. एक आपली छत्रपती शिवाजी महाराज होती की जनतेसाठी आपण काय करायला पाहिजे ह्याचा इत्यंभूत अभ्यास करत होते आणि त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या गोष्टी अंमलात आणत होते. माणसं कशी जमा करायची, किंबहुना शत्रू राष्ट्रात असलेला माणूस सुद्धा आपलासा कसा करायचा याच्यासाठी सुद्धा महाराजांचे एक तंत्र होतं. उदाहरण तुम्हाला देतो. पहिलं उदाहरण हे आहे की त्यांनी एक आम जनतेतल्या माणसाला आपलं कसं मिळवलं. महाराजांची जंजिरा आपल्या शेजारीचे मुरुडचा जंजिरा किल्ला तुम्हाला माहिती आहे. या जंजिरावरती महाराजांनी तब्बल 8 स्वाऱ्या केल्या होत्या. 8 वेळा महाराजांनी मोहिमा केल्या. दुर्दैवाने, आपल्या दुर्दैवाने म्हणजे महाराजांच्या नाही तर आपल्या दुर्दैवाने त्या 8च्या 8 ज्या मोहिमा होत्या त्या यशस्वी झाल्या नाही, सक्सेस झाल्या नाही. 8च्या 8 मोहिमा फुकट गेल्या. पण त्यातली एक सक्सेस जरी झाली नसली पण त्या मोहिमेतून महाराजांना मिळाला एक असा माणूस, त्याचं तुम्हाला मी सांगणार आहे. का अलिबाग आपलं जे आहे ना, त्या अलिबाग मध्ये रायजी कोळी नावाचा एक साधा कोळी माणूस होता ज्याचा व्यवसाय म्हणजे मासेमारी करणं आणि गलबत चालवणं असा होता. तर ह्या रायजी कोळीच्या बाबतीत असं घडलं, एक अशी मोहीम होती की जी महाराजांना काही केल्या जंजिरा फतेह करायचा होता आणि त्याच्यासाठी त्यांनी जंगल पछाडलं जे मी आताच तुम्हाला बोलतो. त्यासाठी त्यांनी शेजारीच एक पद्मदुर्ग किल्ला बांधून घेतला होता आणि त्या रायजी कोळीच्यासाठी त्यांनी एक पाचारण पाठवलं की बाबा आपल्याला मोहीम करायची. पण ती मोहीम काय, तर तो जो जंजिरा किल्ला आहे त्या जंजिरा किल्ल्याला शिड्या लावायच्या आणि वरती चढायचं. सिद्धी म्हणजे असे अनेक सिद्धी होऊन गेले, त्यातला तो सिद्धी जवळ होता जंजिराचा किल्लेदार. हे अतिशय खतरनाक माणसं होती. यांच्याकडे एखादा गद्दार निघाला ते काय करायचे, त्या गद्दाराला तुडवायचे, त्याचे हात पाय तोडायचे, पोत्यात बांधायचे आणि समुद्रात फेकून द्यायचे. हा सिद्धी लोकांचा शिक्षा देण्याचा प्रकार. आणि त्यामुळे त्यांचे लोक गद्दारी करायचे नाही आणि आपले लोक करण्याचा तर प्रश्नच होता. पण मग अशा या भयंकर सिद्धीच्या जंजिरावरती आपल्याला जर का जंजिरा मिळवायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी महाराजांनी योजना ऐकली आणि त्या योजनेला तडीच देण्यासाठी जी माणसं होती त्याची जबाबदारी लायजी कोळीने घेतली. काय जबाबदारी होती, तर अलिबागहून जायचं, जंजिऱ्यापर्यंत जायचं आणि जंजिरा जो आता सुद्धा त्याची आपण तुम्ही गेले सर बरेच जंजिऱ्याला, जंजिऱ्याचं जर पाहिलं आपण तर त्याची तटबंदी आता सुद्धा जवळजवळ 4 मजल्याची होईल. त्या 4 मजल्याच्या तटबंदीला घालून शिड्या लावायच्या. मग कालांतराने आपलं सैनिक तिथे जाणार, त्या शिड्यांवरून वरती जाणार आणि वरती गेल्यानंतर जंजिरा आपण ताब्यात घ्यायचा. अशी ती योजना महाराजांनी आखली होती. पण महाराजांच्या सगळ्या युक्त्या अतिशय व्यवहार म्हणजे विचारपूर्वक असायच्या. करायचं पण करायचं नसायचं. पद्धतशीर सगळं ठरलं होतं. लायजी कोळ्यावरती जबाबदारी टाकण्यात आली. लायजी कोळ्याने स्वीकारली. गडी तिथपर्यंत पोहोचला आणि त्याने त्या रात्रीच्या अंधारामध्ये तुम्हाला एक लक्षात असेल की महाराजांनी जेवढ्या म्हणून हे घेतलेले आहेत, लढाया केलेल्या आहेत, ते जेवढी म्हणून आक्रमण केलेली आहेत गरिबी काव्याच्या द्वारे वगैरे, ती अमावस्येला केली आहे. आपण काय करतो, आपण अमावस्या म्हटले की नाही ना, अमावस्येला नाही काय करायचं, आपण नाही करायचं. हा प्रकार महाराजांकडे नव्हता. अमावस्या असो, पौर्णिमा असो, जर आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल
ते बेधडकपणे महाराज ती गोष्ट साध्य करण्यासाठी दिवसाची रात्र करायचे. त्यांचा प्रकार म्हणजे मॅक्सिमम लढाई त्यांच्या अमोशनला राहील. तर त्यातल्या बहुतेक अमोशन असेल आणि लायजी कोळ्यावरती जबाबदारी टाकली तू त्या शिड्या लावायच्या. त्या लायजी कोळीने ती जबाबदारी स्वीकारली. योजना त्यांनी शिड्या लावल्या सुद्धा. पण दुर्दैवाने त्यावेळेला आपलं सैन्य तिथे पोचलं नाही. खूप वेळ झाला, जवळजवळ अर्धी रात्र झाली. मग पहाड व्हायला लागली. लायजी कोळ्याला शंका आली की आता बहुतेक सैनिक येणार नाही. तो तोपर्यंत तिथंच थांबला होता की बाबा काय विषय होते बघा. त्याची काही ती जबाबदारी नव्हती. त्याचं काम एवढंच होतं की त्यांनी शिड्या लावायच्या आणि त्याने निघून जायचं. त्याची जबाबदारी संपणार होती. पण त्याला कुतूहल होतं की आपलं सैन्य कसं येणार आणि काय करणार. त्याप्रमाणे पुढे न जाता तो तिथे थांबला आणि जवळजवळ पहाड म्हणजे आता उजळते का असं व्हायला लागलं. सैन्य आलं नाही म्हणजे ही सुद्धा आपली मोहीम कसली. आता करायचं काय. लायजी कोळीने अजून एक हिंमत केली, अजून एक धाडस केलं किंवा त्याने काय म्हणतात ना अजून एक जबाबदारी स्वीकारली. त्या ज्या लावलेल्या शिड्या होत्या त्या त्याने काढल्या आणि परत तो घेऊन गेला. म्हणजे त्यांनी 2 वेळेला एवढी मोठी जिम्मेदारी स्वीकारली, जबाबदारी स्वीकारली. आणि काय म्हणतात आपण जर तो सापडला असता तर त्याचं जे होतं सिद्धी करता ते करू शकले. पण तो त्यातलं कसा कसा वाचला आणि पोहोचला. मोहीम कसली सगळं झालं. महाराजांपर्यंत त्यांचं हे खातं मजबूत होतं. बातमी पोचली ही सुद्धा आपली मोहीम फसलेली आहे. आणि महाराजांना ह्या कळतं की त्या लायजी कोळीचा बरोबर त्यांनी पाठवलं त्याला. आता लायजी कोळीकडे हा निरोप केला. आपल्याला आता वाटलं आता आपल्याला खरं नाही, कारण आपण केलेलं काम तर होतच, पण महाराजांपर्यंत काय नक्की पोचली बातमी कोण असतो. म्हटलं आता काय करायचं. नंतर बोलवले तर जायलाच पाहिजे. मग लायजी कोळी आपल्या गडावरती आला. गडावरती आल्यानंतर सगळे चमत्कार वगैरे झाले. नमस्कार केला त्याने. महाराजांना गुजरा घातला. त्याला योग्य ती बसायची हे दिली. महाराजांनी परमिशन दिली. आणि मग एक कटाक्ष टाकला. पंतांना म्हणाले पंत हे जे लायजी कोळी आपल्याकडे आलेले आहेत त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे. यथोचित सन्मान म्हणजे काय. तर एक गोष्ट करा. या लायजी कोळींना एक फार मोठं पालखी देऊन टाका. ही पालखी त्यांची घ्यायची. पालखीवरती त्यांची मिरवणूक काढा आणि ही पालखी त्यांच्यासोबत पाठवून द्या. लायजी कोळी सगळं ऐकल्यानंतर म्हणाल की महाराज मला प्रश्न पडला तुम्ही माझं एवढं सन्मान का करताय. कारण मोहीम तर बसलेली आहे. माझा तसा काय उपयोगच झाला नाही. फक्त शिड्या लावण्याचं काम केलं ते केलं. मोहीम नसली आणि तरी सुद्धा तुम्ही माझा एवढा सन्मान का करता. तेव्हा महाराज म्हणाले यासाठी 2 गोष्टी होतात उत्तर देण्यासाठी. पहिली गोष्ट एक की तू लायजी कोळी तुम्ही एक स्वराज्यासाठी फार मोठी कामगिरी केली आहे जी तुमच्या लक्षात येते. कामगिरी अशी आहे की ज्या शिड्या तुम्ही लावल्या त्यावेळेस सुद्धा तुम्ही एवढी मोठी जोखीम घेतली किंवा शिड्या लावण्याची. तेव्हाही तुम्ही पकडल्या गेला असता. पण तसं न करता तुम्ही त्या शिड्या लावलेल्या शिड्या परत काढून घेण्याची दुसरी जोखीम उचलली आणि स्वराज्यासाठी पुन्हा एकदा अटॅक करण्याची, पुन्हा एकदा हल्ला करण्याची जबाबदारी तुम्ही एक मार्ग ठेवला. ही दुसरी तुमची कामगिरी झाली आणि म्हणून तुमचा सन्मान करणं हे आम्हाला अगत्य असं वाटतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढं सगळं स्वराज्यासाठी केलेलं आहे तर यापुढे तुम्ही लायजी कोळी पाटील म्हणून ओळखला जा. आता पाटीलकी ही द्यावी लागते. राजा महाराजांनी द्यावी लागते. हा मी आजपासून पाटील आहे असं काही नसतं. त्यावेळी त्यांचा जो वार्तालाप झाला त्यावेळेस लायजी कोळी म्हणाले की सगळं ठीक आहे तुम्ही मला पालखी देताय पण मी दर्यावरचा माणूस. माझा आणि पालखीचा संबंध काय. तुम्ही कुठे नाचणार पाहिजे. ही चूक महाराजांच्या लक्षात आली आणि महाराज म्हणाले लायजी कोळी म्हणतात ते बरोबर आहे. आणि पंतांना ती चूक सुधारायला सांगितलं. आणि काय म्हणतात पंत या लायजी कोळीने फार मोठं गलबत द्या आणि या गलबताचं नाव किंवा पालखी. म्हणजे बघा की महाराज एखाद्या माणसाला आपलंसं करण्यासाठी त्या माणसाच्या मनात स्वराज्याविषयी आस्था निर्माण करण्यासाठी कशा प्रकारे माणसं जोडत. काय झालं होतं की एवढा मोठा सन्मान जर का एका कोळीचा कोणी करत असेल तर ते ज्या एरियात राहतात त्या एरियामध्ये प्रत्यक्ष महाराजांविषयी म्हणा तर प्रत्यक्ष स्वराज्याविषयी काय लोकांच्या कल्पना सांगतात की आपला हा राजा कसा आहे की गोर गरीब जनतेला सुद्धा आपलंसं करून घेतो. तो असं म्हणत नाही काय कोळी आहे कसं लावल्या शिवाय लावल्या काय म्हणतात. पण नाही अशा प्रकारे माणसं एक एक स्वराज्याला जोडण्याची कामं महाराजांनी केली. आणि मग ते शत्रू पक्षाची माणसं असतील तरी सुद्धा ती माणसं कशी आपली हे सुद्धा महाराजांनी पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की आपण
हा आपले जावळीचा चंद्रराव मोरे, जावळीच्या चंद्रराव मोरे अतिशय उद्धट माणूस होता. जेव्हा महाराजांनी त्याला पत्र पाठवलं तर त्यांनी काय पत्र पाठवलं की स्वराज्याचं काम सुरू केलेलं आहे, त्या स्वराज्याच्या कामामध्ये आपणही सामील झालात तर आपल्या स्वराज्याला ताकद मिळेल. त्या उद्धट माणसाने उलट उत्तर पाठवलं स्वतः, कारण खाली महाराजांची सही होती. छत्रपती तेव्हा नव्हते ते, राजे शिवाजी. त्याने उद्धट असं उत्तर दिलं, स्वतःला राजा समजता, तुमची काय आहे राजा म्हणून घेण्याची लायकी, जसे बसला असाल जेवायला बसले असाल तर हात धुवायला आमच्याकडे या. इतकाच उद्धटपणे त्यांनी तिला उत्तर दिल्यानंतर महाराजांनी ते सगळं करायचं ते केलंच होतं. त्याच्यावरती छापा टाकला आणि त्या छापामध्ये चंद्रराव मोरे मागच्या दरबारातून पळून गेला. पण त्या ठिकाणीच महाराजांना एक रत्न सापडलं. म्हणजे कोण माहिती ना? मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे हे स्वतःच्या छाताडाला पुढे करून महाराजांच्या विरुद्ध असलेल्या, महाराजांच्या सोबत असलेल्या मावळ्यांच्या सोबत दोन हात आणि अतिशय हुशार दोन्ही हाताने तलवारबाजी करायचं मुरारबाजी. ते काय महाराजांना पुढे जाऊ देत नव्हते. पण हा हिरा आपल्याला पाहिजे हे महाराजांच्या लक्षात आलं आणि कसं करून बहुतेक वेळेस तानाजी मालुसरे सोबत होती आणि त्यांनी त्या मुरारबाजींना वळवलं, त्यांचं मन वळवलं आणि मुरारबाजी आपल्या स्वराज्यात सामील झाला. अशा प्रकारे महाराजांनी मुरारबाजी सारख्या माणसाला सुद्धा आपलंसं केलं. कुठलाही माणूस, कुठलाही माणूस, आता आपण जर का म्हटलं तर त्या दुश्मनाच्या मधून कोण असेल तर आपण सरसकट तयारच करतो, सगळ्यांना शोधून काढतो. आणि आत्ताचे जे काय आहे आपण बघतो जे चाललेलं आहे. मध्यंतरी आपल्या बीडमध्ये काय त्रास ते सगळ्यांना माहिती असतं, असा प्रकार सगळीकडे चालू आहे. अशा ह्याच्यामध्ये जेव्हा आपण महाराजांच्या दृष्टिकोनातून बघतो तर काय लक्षात की माणसं कशी जोडायची, म्हणजे दुश्मन आहे की काय हा विचार न करता जर स्वराज्यासाठी उपयुक्त होत असेल तर त्याला कसं आपलंसं करायचं ही जी हातोटी होती, या सगळ्या गोष्टी आहेत की महाराजांना आपण आजही विसरू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत की महाराजांनी स्वराज्यासाठी कशा लोकांचा वापर केला आणि स्वराज्यामध्ये उपाय केला. महाराजांच्या आज्ञावल्या जर आपण पाहिल्या त्या आज्ञावलीमध्ये आपल्या लक्षात येतं की कशा प्रकारे तुम्ही रेल्वेसाठी काम. आज तुम्हाला सगळ्यांना मला सांगावंच वाटतं, लोक त्या काळात महाराजांसाठी समज बघा, म्हणजे आपण किती आता किती मोठे असतो, आपल्याला किती कोणी काय दिलं, आजच्या काळात आपण असं कोणाला मरायला तयार होतो. माणसं आता उदाहरण द्यायचं, आता लढाया होत नाही, लोकशाही मार्गाने इलेक्शन होतात, आपण एक प्रकारचा लढाईचाच मार्ग आहे. आपण मतदान करतो लोकांना, आपल्या आवडीच्या लोकांना मतदान करतो, मग ते पुढे होतात, म्हणजे कोण अध्यक्ष होते, मंत्री होते, मंत्री होते, सगळं होतं. पण समजा त्यांच्यावरती कदाचित एका वेळेस प्राणघातक प्रसंग आला, आपण मरायला तयार होऊ का? आता वाल होईल कोणी मरायला तयार नाही, कारण ती पद्धत राहिलंच नाही. पण महाराज एक असे होते की ज्यांच्यासाठी मरायला तयार वाटते ते करायला तयार असतात. कारण तो राजाच असा होता की जनतेसाठी त्याला जे जे काही करणं शक्य होतं ते त्यांनी केलं. पन्हाळगडाची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. पन्हाळगडावरती आपला शिवा काशी प्रति शिवाजी बनून ज्यावेळेस पालखीत बसले आणि गेले, शिवा काशीला वाटलं नसेल की आपण त्या पुढच्या क्षणी असणारच नाही, आपण मरणारच आहोत. पण एक क्षणाचा विचार न करता शिवा काशी पालखीत बसला आणि त्या ठिकाणी त्याचं जे झालं ते आपल्याला माहिती. पुढे तीच पन्हाळगडाची स्टोरी आपण विचार केला तर बाजीप्रभू देशपांडे, त्यांचा भाऊ फुलाजी देशपांडे आणि त्यांच्याबरोबर असलेली बांधल सेना, म्हणजे बांधल नावाचे जे जहागीर होते त्यांची सेना बाजीप्रभू सोबत होती. ते 500-600 मावळे सगळे त्या पन्हाळगडापासून विशाळगडाकडे जाताना त्या घोडखिंडी, म्हणजे आता पावनखिंडी, त्या ठिकाणी ते सापडले. त्यांचं जे झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती. ज्या वेळेस पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू महाराजांना म्हणाले की महाराज तुम्ही नेहमी सेना घेऊन पुढे जा, आम्ही साहेब कामाकरिता म्हणतो, तुम्ही तिकडे गेल्यानंतर हंडी फोडा म्हणजे काय की तुम्ही तोफांचे आवाज द्या, म्हणजे आम्हाला कळेल. कारण आम्हाला खात्री आम्ही मेलो तरी चालेल, कारण नाक मेले तरी चालेल, पण नाकाचा पोशिंदा झाला पाहिजे, अशी जी वृत्ती होती ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत लोकांच्या बाबतीत. ज्या वेळेस बाजीप्रभू तिथे आणि त्यांचा भाऊ आणि त्यांची ती 300 मावळे अर्धी सेना पुढे पाठवल्यानंतर त्या पावनखिंडीमध्ये राहिले, त्यावेळेस त्यांना असं वाटलं असेल की ते आपण वाचणार आहोत. त्यांना खात्री होती आपलं काय आता पाडाव लागणार नाही, एवढ्या मोठ्या घोडगळाच्या पुढे आपला टिकाव लागणार नाही, त्यांना माहिती होतं.
तरी सुद्धा माझे प्रभू निष्ठेने आणि निखराने तिथे झुंजले आणि गतप्राण झाले. स्टोरी आपल्याला ऐकायला वाटते किंवा सगळं केलं, पण याच्यातनं मर्म काय की हा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मारायला तयार होतो. का काय होता त्याचं कारण असेल, त्यांना खात्री होती वाटेल ते झालं तरी चालेल, पण हा माणूस जगला पाहिजे. कारण जर छत्रपती शिवाजी महाराज जगले तर आमचं जे पाठीमध्ये कोणी असेल, आमचा संसार असू देत, बाकीचे लोक असू देत, यांची आबाळ होणार नाही. कारण आमचा राजा त्याची नक्की काळजी घेईल. कारण ते घडलंय तसं याच वेळी अशा गोष्टी घडायला लागल्या की ज्या आज चालू त्यावेळेला जेव्हा माझे झालं महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यानंतर ज्या वेळेस महाराज राजगडावरती गेले, राजगडावर गेल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा परामर्श केला. हे सगळे 300 मावळे ते सुद्धा मरायला तयार आहेत ना, केवळ प्रमाण फुलाचे नाही, इतिहासाला त्यांची नावं पण माहिती नाही, त्यांनी विचार पण केला नाही की बाबा आपले काय होणार. ते सगळेच्या सगळे केवळ स्वराज्यासाठी आणि शिवाजी महाराजांसाठी कामी आले, खर्च आले. पण या लोकांना महाराजांनी वाड्यावर सोडलं का? मुळीच नाही. या लोकांसाठी महाराजांनी काय करावं? ज्यावेळेस ते सुखरूपपणे राजगडावर पोहोचले, त्यांनी बांधक सेनेच्या ज्या प्रमुख होत्या, एक लेडीज होत्या, स्त्री होत्या, त्यांच्याशी बोलणं केलं, त्यांना बोलवलं, माहिती घेतली. आणि मग लक्षात आलं की बाजीप्रभू देशपांडे आणि गुलाबजी देशपांडे या दोन बंधूंना घेऊन 8 मुलं होती. त्या 8च्या 8 मुलांना महाराजांनी लष्करात घेतलं, कायम केलं स्वराज्यासाठी. म्हणजे त्यांचा पोटापर्यंत प्रश्न त्यांनी सोडून टाकला. पण केवळ त्यांचाच नाही केला, बांधक सेनेमध्ये जे 300 माणसं होती, त्या 300 माणसांच्या सगळ्याच लोकांची त्यांनी खातरजमा करून घेतली. ज्या 300 लोकांमध्ये काही लोक, काही बायका अशा होत्या त्या पूर्ण विधवा झाल्या, त्यांच्याकडे कोण नोकरी लागण्यासाठी गोष्ट पण होती. मग अशा बायकांसाठी महाराजांनी पेन्शन योजना चालू. म्हणजे आता सगळ्याच बायकांच्याकडे कोणी जर का मुलगा नसेल, कोणी दुसरा कोणी दीर्घ नसेल, तर त्यांचं पुढचं खाण्यापिण्याचा प्रश्न काय, खाण्यापिण्याचा प्रश्न कसा सोडवायचा, त्याच्यासाठी महाराजांनी एक त्यावेळेस पेन्शन योजना जी मी कशी म्हणालो त्याचं हे उत्तम उदाहरण. त्यांनी कशा प्रकारची केली की शेवट जो कोणी तो शिपाई होता किंवा सैनिक होता, त्याला शेवटचा पगार किती होता, समजा 5,000 असेल, तर त्या 5,000ची निम्मी रक्कम 2,500 रुपये ही दरमहा पेन्शन म्हणून त्याच्या विधवेला दिली. म्हणजे त्यावेळेस स्वराज्यासाठी जी कोणी सगळी कामे आली, त्या सगळ्या स्वराज्याच्या लोकांचा महाराजांनी अनुकंपा तत्वावरती अशा प्रकारे विचार केला, जो आज आणि तो अनुकंपा तत्वावरती चालू आहे. त्याची पहिली सुरुवात आपल्या महाराजांनी केली. अशी जर का गोष्ट असेल तर कुणाला वाटणार नाही की काही झालं तरी पण हा राजा स्वतंत्र आहे, आमचं वाटेल ते होते, पण आमचा राजा जिवंत असेल तर आम्हाला कसलीही भीती नाही, काळजी नाही, ह्या गोष्टी होत्या. त्याच वेळा त्यांनी याच प्रकरणामध्ये बाल परवेशी म्हणून एक योजना चालू. बाल परवेशी म्हणजे काय, जी छोटी छोटी मुलं होती, वडिलांचं पितृक्षेत्र हरपलं होतं, तर वडील गेल्यानंतर बऱ्याचदा काय होतं, हालच होतं, तर पितृक्षेत्र हरपलेल्या ह्या मुलांसाठी महाराजांनी काय करावं, त्या लोकांची, त्या मुलांची शिक्षणापासून खाण्यापिण्याची सगळी सोय महाराजांनी त्यावेळेस करून घेतली. त्याला म्हणतात बाल परवेश. आणि ज्यांच्या घरात मुलं पण नाही, कोणी पण केवळ वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्री आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी 250 म्हणून एक योजना चालू. 250 याचा अर्थ की 2.5 शेर धान्य दर महिन्याला त्या भगिनींना पाठवलं जायचं. अशा प्रकारचं राज्यकर्ता यापूर्वी पण कधी झाला नव्हता आणि त्याच्यानंतरही कोण झाला नाही. असा जर राज्यकर्ता असेल तर तुम्हाला सांगा की कुणाला वाटणार नाही की आम्ही या राज्यासाठी तयार आहोत. मगाशी तुम्हाला विचारलं की आपण तयार होऊ का, आपण नाही तयार होणार का, आपल्याला असं पण बघणारच नाही, वाऱ्यावरच सोडलं जाईल की नाही. पण ती खात्री होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या की वाटेल ते झाले चालेल, आपण ते करणार. दुसरा प्रश्न स्त्रियांच्या आबरूच्या बाबतीत. स्त्रियांच्या आबरूच्या बाबतीत काय, रांझ्याच्या पाटलांची तुम्हाला कथा माहितीच आहे. रांझ्याच्या पाटलाने ज्या घाणेरडापणा केला, त्या घाणेरडापणाचा त्या महाराजांनी कशा प्रकारे परामर्श घेतला. अक्षरशः त्याच्या मुसक्या बांधल्या, म्हणजे गाई म्हशीला ज्या मुसक्या बांधतात तसं नुसते साखर दंडाला हात धुवून आणलं नाही, गाई म्हशीला मुसक्या बांधतात तसं फडफडत आणलं, त्याचे हात पाय तोडले, गाढवाची भिंड काढली आणि त्याला त्याच्या गावाची उचलून दिलं. आता तर तुम्हाला सगळं माहिती आहे, ऐकले नाही का रांझ्याच्या पाटलाची. म्हणजे आमच्या आया बहिणींच्या आबरूवरती जर का तू घाल हवेत अशी तर
तर तुला या स्वराज्यामध्ये स्थान नाही हा सांगणारा आणि असं म्हणणार फक्त एकमेव राजा होता. अशी जेव्हा घटना घडली तर त्या कुठल्या स्त्रीला त्या मुलीला वाटणार नाही की आम्ही गेलो तरी चालेल पण माझा राजा शेजार वाटणार की नाही. अशा सगळ्या गोष्टी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या काळामध्ये करून घेतल्या. आता जसं हे आहे तसं सन्मान म्हणजे स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करणं, स्त्रीला आधार वाटला पाहिजे म्हणून जगणं. इकडे आपले जे सैनिक आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पोटतिडकीने काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा महाराज करत होते त्याच वेळेला अशी एखादी विरोधात असलेली स्त्री सुद्धा जी सैनिक आहे परंतु तिने स्वराज्यामध्ये भाग घेतला नसला पण तिचं एकत्रित असलेलं स्त्रीत्व, कारण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे स्त्री म्हणजे देवाराची देवता असं आपण मानतो आणि निदान संस्कार तरी आपल्यावर त्या अशा असतात. हल्ली तो प्रकार आपल्या पायाला मिळत नाही फार घाणेरडा प्रकार चालला आहे आणि त्याच्याविषयी न बोललेलं बरं. तरी पण आपले संस्कार हेच सांगतात की स्त्री म्हणजे देवारातली देवता. महाराजांच्या काळात ते तसं होतच, कारण त्यांच्या तेव्हा सुद्धा घाणेरडे लोक होतेच. त्या घाणेरड्या लोकांना अद्दल घडवणारा आपला राजा खंक्या होता, मजबूत होता आणि म्हणून त्या सगळ्या स्त्रियांना त्याप्रमाणे सन्मान मिळत होता, त्यांच्या आबरूचं रक्षण केलं जात होतं आणि म्हणूनच तर त्या स्त्रिया महाराजांच्यासाठी माझा महाराज माझा राजा म्हणून तेवढ्या पोटतिडकीने वागत होत्या. एक गोष्ट सांगतो, बेलवडीच्या देसाईबाई, तिचं नाव होतं मल्लम्मा देसाई. ती एक छोटंसं गाव आहे, म्हणजे बेळगाव तुम्ही कुठे गेला असाल तर कोल्हापूरच्या पुढे निपाणीच्या बाजूला बैलडोंगर तालुका आहे, त्याच्या ठिकाणी एक बेलवडी म्हणून गाव. त्या बेलवडी गावामध्ये एक छोटासा किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचे किल्ले आहेत त्या देसाईबाई म्हणजे देसाई कुटुंबाकडे ईशप्रभू नावाचा तिचा नवरा होता, तिथला किल्लेदार. दक्षिण रेल्वेकडून भारत आले. दक्षिण रेल्वे म्हणजे ते साऊथ मध्ये गेले होते आणि साऊथ मधनं परत येत असताना सगळे लोक त्यांचं स्वागत करत होते किंवा त्यांनी जिंकलं करत होते. पण हा जो ईशप्रभू होता तो मात्र महाराजांना देसाई तो महाराजांना काही बाबतीत मदत करायला तयार होता. त्याला निरोप पाठवण्यात आला की महाराज येत आहेत, पण त्यांनी तिकडे सपशेल दुर्लक्ष केलं किंबहुना त्यांनी महाराजांबरोबर युद्ध करण्याची तयारी केली. आणि मग काहीतरी थातून कारण आमच्या गायी मराठ्यांनी नेल्या वगैरे असं कारण सांगितले आणि त्यांनी युद्ध छेडले. महाराज प्रत्यक्ष युद्धात होते, त्यांनी त्यांचा सरदार, त्याचं नाव होतं सकोजी गायकवाड. सकोजी गायकवाड हा सकोजी गायकवाड खरं म्हणाल तर महाराजांचा मेवणा होता. महाराजांच्या 4थ्या नंबरच्या राणीसाहेब होत्या सकुबारबाई गायकवाड, त्यांचा तो भाऊ मेवणा होता. सकोजी गायकवाड असा शूर होता, योद्धा होता. त्याने मग त्या ईशप्रभूला निरोप पाठवला की तू स्वराज्यात सामील हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं छान स्वराज्याचं स्वप्न आपल्याला दाखवलेलं, तू सामील हो. परंतु तो उद्धट माणूस का तयार झाला नाही आणि त्याने आपल्या महाराजांच्या ह्या माणसाकडे युद्ध छेडलं. आधी मांडवली काढण्यासाठी त्याचा एक माणूस आला, सिद्धगौडा पाटील म्हणून. सिद्धगौडा पाटील हा सुद्धा थोडासा तापट डोक्याचा होता आणि हा जो सकोजी गायकवाड होता महाराजांचा म्हणा तो सुद्धा थोडासा तापट होता. दोघांचे काही मनोमिलन झालं नाही आणि युद्धाची खिडकी पडली. पण ते ठिणगी पडल्यानंतर ईशप्रभू चालून आला आणि ईशप्रभू आल्यानंतर घनघोर युद्ध झालं, दोघांच्या मध्ये लढाई झाली. त्या लढाईमध्ये ईशप्रभू मारला गेला. ईशप्रभू मारला गेल्यामुळे इकडे ही जी मल्लम्मा होती ती अतिशय द्वेषाने पेटून उठली की आता आपण काय करायचं असं म्हणतात. आता काय त्याच्यामध्ये त्याची जेवढी दाखले आहेत ते मला माहिती नाही, पण असं म्हणतात की स्त्रियांची 2000 स्त्रियांची पहिली अशी लढाऊ रेजिमेंट तयार करणारी भारतातली पहिली बाई ती आहे. कोण? मल्लम्मा देसाई. 2000 स्त्रियांची. तर त्या इतिहासामध्ये जास्त असे दाखले नाही आहेत, पण असं म्हणतात. तर ती पेटून उठल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या 2000 स्त्रियांना पुढे करून आणि मागे अजून तिच्या पुरुषांचं सैन्य असं करून तिने या सकोजी गायकवाडावरती हल्ला केला. 28 दिवस झुंज दिली तिने. 28 दिवस तो किल्ला महाराजांच्या ह्या सकोजीला घेण्यात आला होता. कारण त्यासाठी सुद्धा महाराजांनी बाबा ती स्त्री आहे, आपली बहीण आहे असं समजून त्यांनी आपल्या ह्याला सकोजीला सांगितलं की त्या किल्ल्यावरती तोफा टाकायच्या नाही, होता तुम्ही लढाईनेच ते जिंकायचं. पण ते शक्य झालं नाही. शेवटी सकोजीचा बाण तुटतो आणि 27व्या दिवशी तो त्याच्यावरती त्या किल्ल्यावरती तोफ टाकतो आणि ती ही जी आहे बेलवडीची मल्लम्मा ती हरते, ते युद्ध हरते. पण हे इथपर्यंत थांबत. हे युद्ध हरल्यानंतर सकोजी गायकवाडचं काम करतं आपल्या महाराजांचा स्वभाव मानतो की महाराज यांच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे.
प्रत्येक स्त्रीमध्ये जे आपल्या मातेला बघतात, प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या बहिणीला बघतात, अशा आपल्या महाराजांच्या वर्तणुकीची पूर्ण माहिती असताना देखील या सतुजी गायकवाडची नियत फिरली, डोळे फिरले आणि त्याने मल्लमाच्या अग्रवर्ती हात टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून नंतर ती म्हणजे हात टाकण्याचा प्रयत्न झाला. पुढे काय झालं माहिती नाही त्याचा, पण नंतर त्या सतुजी गायकवाड आणि त्या बाकी सगळ्या सैनिकांनी मल्लमाला महाराजांच्या समोर हजर केलं. मग महाराजांनी तिला साधा प्रश्न विचारला की ताई, स्वराज्याचं काम चालू असताना तुम्ही आमचीच माणसं असताना तुम्ही स्वराज्याच्या विरुद्ध का वागताय? तेव्हा मल्लमाने म्हणाले की कसलं स्वराज्य घेऊन बसलात महाराज तुम्ही, तुमच्याकडनं मला न्यायाची अपेक्षा नाही, तुम्ही काय स्वराज्याच्या गोष्टी करताय? महाराज म्हणतात असं काय म्हणतात की तू म्हणतेस की मला स्वराज्याची अपेक्षा नाहीये. तेव्हा ती म्हणते तुमच्या हा जो तुमचा सरदार आहे त्याने माझ्या अग्रवर्ती घाला घालण्याचा प्रयत्न केला. एवढे शब्द बोलल्यामुळे महाराज क्षुब्ध होतात. तळपायच्या मस्तकात जाते, मुठी त्यांच्या वळतात आणि ते ताबडतोब त्या क्षणी निर्णय देतात त्या सतुजीचे डोळे फोडा आणि याला इथेच कोंडून ठेवा. सख्खा मेवणा नाही विचार केला महाराजांनी. आजकाल कुणाकुणाला वाचवण्यासाठी लोक प्रयत्न करतात, पण इथे महाराजांनी विचार पण केला नाही. त्याचे डोळे फोडले, त्याला कोंडून ठेवला आणि त्या मल्लमाला आपली बहीण म्हणून स्वीकारला. त्याला सांगितलं की ती माझी बहीण आहे. त्या मल्लमाला सुद्धा त्यानंतर इतकं बरं वाटलं की म्हणाले की मला जर एवढा मोठा भाऊ भेटला आणि मी माझ्या भावाला ओळखू शकले नाही. तुम्ही जर का त्या बेलवडीला गेलात, तिथे हनुमान मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये तिने महाराजांचं शिल्प करून घेतलं. त्या शिल्पामध्ये महाराज दिसतात घोड्यावर बसलेले आणि बाजूला मल्लम आहे आणि महाराजांच्या हातामध्ये त्या मल्लमाचं बाळ दाखवलेलं आहे. त्या बाळाला महाराज दूध पाजतात. अशा पद्धतीचं शिल्प त्यांनी करून घेतलं आणि ते त्या लोकांनी अजून तिथे ठेवलेलं आठवण म्हणून की असे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. पण या सगळ्या गोष्टी असणारा राजा हा कुणाला आपल्याला वाटणार नाही. या गोष्टी करणाऱ्या राजाला सुराज्याचं कसं स्वप्न पडणार नाही? तर सुराज्य म्हणजे काय? हेच तर सुराज्य असं ना. आज आपण स्वातंत्र्य आहोत, पण तुम्ही सांगा आपल्या प्रत्येकाच्या मनात खरंच आपल्याला सुराज्य आहे का असं वाटतं का? आणि सुराज्य जर असेल तर अशा घटना, ज्या घटना म्हणजे अब्रू, स्त्रीचे अब्रू म्हणजे लाखाचं एक हे लेणं, त्याच्यावरती हिंमत महाराजांच्या काळात कोणाची होत नव्हती, कारण महाराजांचं शासन असं होतं. आज असं होतंय काय? एक उदाहरण देतो. 6-7 महिन्यापूर्वी आपल्या पश्चिम बंगालच्या मेडिकल कॉलेजमध्ये, त्या आर्जिकल कॉलेजमध्ये एका मुलीवरती, डॉक्टर मुलीवरती नराधमांनी 4-5 लोकांनी मिळून बलात्कार तुकडे तुकडे केले. त्यानंतर ते वासनांना थांबले नाही, तरी त्याचे देहाचे तुकडे केले. 6 महिने भेटले. काय प्रकरण चालू आहे, तारीख ते तारीख. आपल्या पुण्यामध्ये आत्ताच घडलेली घटना एसटी मध्ये भर पहाटे म्हणजे नराधम चालीपासून येत. आज मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं, माता भगिनी पण सांगायचं की आपण आपल्या या गोष्टी शिवाजी महाराज शिवचरित्र का सांगायचं? छत्रपती शिवाजी महाराजांचा कशा प्रकारे न्याय निवाडा होता हे आपल्या मुलाबाळींना कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण काय करतो, आपल्या प्रत्येक माता भगिनीमध्ये वीरश्री संचलित पाहिजे. त्याच्यासाठी एकत्रित गाणी बिणी नाही शिकले चालेल, नृत्य नाही शिकले चालेल, पण काहीतरी दाटी काठी जसे RSSची मंडळी आता आपल्याला बऱ्याच शिकवत असतात, असं कुठल्या तरी गोष्टी शिकवून घ्या. आणि यापुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्या बाजूला आता छत्रपती असणार नाहीत, त्याची जाण ठेवून त्या पद्धतीने सक्षम होण्याचा प्रयत्न करा. म्हणून ह्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या, म्हणजे कशा प्रकारे स्त्रीचा सन्मान करणं, त्या स्त्रीला नुसतं सन्मान नाही, त्या स्त्रीची रक्षा करणं ही माझी जबाबदारी आहे असं ज्या राजाला वाटतं, तो राजा कधीही कुठल्याही काळामध्ये सगळ्यांना असणार आहे, सगळ्यांना आपलाच आवडणार आहे, असे ते आपले महाराज. बरं, या सगळ्या आता जसं मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या की त्यांनी पेन्शन योजना चालू केली, त्यांनी बऱ्याच बालशेती वगैरे लोकांसाठी 250 शेती वगैरे ह्या गोष्टी चालू केल्या. पण या सगळ्याला स्वराज्यासाठी पैशाची तर गरज असायची ना. पैसा मिळवायचा कसा? तर त्यावेळेस लोकांकडे एकच साधन होतं, ते म्हणजे शेती. आता तुम्हाला सांगतो की महाराजांना रयतेचा राजा का म्हणायचं, तर शेती म्हणजे रयत करणारी शेती, शेतकरी हा आधीच गांधीला असायचा. त्यावेळेची पद्धत अशी होती, महाराजांच्या आधीच्या काळामध्ये कोणी पाटील, कोणी कुलकर्णी, देसाई मंडळी हेच गावचे गाववाडा चालवायचे आणि ते म्हणतील तो शेत सारा, ते म्हणतील तो काय असेल तिचा काम.
पाटलाचं लग्न असलं की त्या वर्षी तो शेतकरी मरायचाच, पाटलाच्या घरात लग्न असलं का, तर त्या वर्षी त्याच्याकडे दुप्पट तिप्पट रुपयामध्ये शेतसारा वसूल केला जायचा. महाराजांची आज्ञावली आहे, त्या आज्ञावलीमध्ये त्यांनी काय काय गोष्टी सांगून ठेवले. जसं तुम्हाला माहिती आहे की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, ही त्यांची पहिली आज्ञा. तर देठ आपण टाकून देतो, भाजीचं तर काय नाही, पण महाराजांनी देठ तसं सांगून ठेवलं. आज तशा गोष्टी होत नाही. आता रयतेला ओरडून खाणारे लोक आपल्याकडे दिसतात आजूबाजूला, पण त्या काळात असं होतं की रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा ही महाराजांची आज्ञा. मग असा जो राजा असेल जो रयतेच्या धान्याची अन्नधान्याची काळजी घेतो, कोणालाही आपल्याला वाटणार. एका आज्ञावलीमध्ये ते म्हणतात की पोटच्या पोराप्रमाणे छातीपर्यंत वाढलेलं पीक शेतकरी आपलं सांभाळत असतो. त्या शेतकऱ्याच्या पिकामधून जेव्हा तुम्ही घोडदौड करत असाल तेव्हा त्याचं होणारं नुकसान हे त्याच्या जीवाला लागतं. ते नुकसान होणार नाही म्हणून कधीही तुमची घोडी मोहिमेवरती असताना शेतातून घुसवायची नाही, ती बांधावरच जाणार. मग अशा वेळेला तो शेतकरी नाही म्हणणार का की आतापर्यंत हे लोक वाटेल तसे वागणारे राजे होते, हा कोण नवीन राजा आला तर जो माझ्या पिकाची, माझ्या देहाची, माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतोय. मग परमेश्वरा वाटेल ते जगले चालेल, पण हा राजा जगला पाहिजे आणि तो माझा राजा आहे. म्हणून तो महाराज सगळ्यांना रेतीचा राजावर वाटत ना. रेतीचा राजा म्हणून म्हणजे काय की मी लोकांच्या जनमानसाच्या त्यांची नस ओळखली पाहिजे, त्यांच्या जीवाची असणारे प्रश्न. प्रत्येक जण काय लढायला जाणार नाही, पण प्रत्येकाला खाण्यापिण्याची काही ना काहीतरी वंचना असते, की वंचना सामावून घ्यायचं काम कोण करणार. तर कुणीतरी राजाने करायला पाहिजे, ते करायचे आपले महाराज. आणि मग अशा वेळेला तो रयतेचा राजा वाटणं स्वाभाविक होतं. अशा गोष्टी. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे आता समजा शेती हे एकमेव जर का जकातीचं साधन होतं, तर मग बाकीचं उत्पन्न जसं महाराजांच्या ज्या कल्पना होत्या की बाबा लोकांना प्रत्येकाला पेन्शन मिळालं पाहिजे, कोणाला खायला दिलं पाहिजे, सैनिक जगला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. किल्ले वगैरे सगळे केले पाहिजे. ह्या गोष्टी कशाही करायच्या, याच्यासाठी काय पाहिजे तर काहीतरी व्यापार करायला पाहिजे. त्या काळामध्ये डच, पोर्तुगीज, इंग्रज हे लोक व्यापारामध्ये आपल्याकडनं पक्कड पैसा, बंदरं आपली असायची पण पैसा पक्कड हे कमवत होते. महाराजांच्या लक्षात आलं कोकणाकडे त्यावेळेस नवनिधी असं नाव होतं. कोकण ही अशी खिडकी आहे जगाकडे बघण्याची, तिथून आपल्याला पाहिजे तसं आपल्याला पैसा पण मिळू शकतो आणि काय. मग त्यांनी काय केलं, स्वतःच आरमार उभं करण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात ना, ती वस्तुस्थिती आहे की महाराज इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय आरमार, नौका आरमार करणारे आपले भारताचे हे महाराज आहेत. पण इंडियन नेव्ही तर आहेच, पण इंडियन मर्चंट नेव्हीचे सुद्धा महाराजच आपले छत्रपती शिवाजी महाराजच इंडियन नेव्हीचे सुद्धा जनक आहेत. आणि ते तिकडे मर्चंट नेव्हीचे जे कॉलेजेस आहेत तिथे महाराजांचा पुतळा असतो आणि इंडियन याचे मर्चंट नेव्हीचे जनक किंवा इंडियन नेव्हीचे जनक म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. पण हे करण्याचा मागचा उद्देश असा होता की आपल्याला काहीतरी निधी मिळाला पाहिजे. व्यापारात हे तर बाहेरचे लोक पैसे मिळू शकतात, तर व्यापारातून स्वराज्याला सुद्धा पैसा मिळू शकतो. मग स्वराज्याला पैसा मिळवण्यासाठी महाराजांनी त्या मार्गे, समुद्रा मार्गे पक्का असा पैसा कमवला, व्यापार कमवला. पण त्या सुद्धा त्यांची एक दृष्टी बघा, बाकीचे लोक डच बीच लोक किंवा हे पोर्तुगीज लोक काय करायचे, आपल्या कोकणातल्या किंवा आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या स्वराज्यातल्या जनतेला, गोरगरीब जनतेला पकडायचे आणि गुलामासारखी वागून त्यांची विक्री करायची. पण सत्सक वेळी झाले असते त्यांच्याशी करार केले, जसे पत्र आहे. त्या पत्रात ते म्हणतात की आमच्याकडून या स्वराज्यातील कुठलाही माणूस हा गुलाम म्हणून विकला जाणार नाही आणि हे तुम्हाला बंधनकारक राहील. यापुढे जर का तुम्ही अशा प्रकारे म्हणजे माणसांचा व्यापार केला तर तुम्हाला आमच्या बंदरामध्ये स्थान असणार नाही. तुम्ही पैसा कमवायचा म्हणून वाटेच्या गोष्टी महाराजांनी केल्या नाही. असा राजा हा आपल्याला वाटणारच ना. नाहीतर काय होतं, पूर्वीच्या काळामध्ये महाराजांच्या अगोदरच्या काळामध्ये हे इंग्रज म्हणा, हे अरब मसाले घेण्याच्या निमित्ताने आपल्याकडे यायचे, इथल्या स्त्रियांना वगैरे पळवून न्यायचे. आणि अशी एक घटना महाराजांच्या काळात पण काही अरबांनी केली. मग त्या अरबानं काय केलं, आपल्या ज्या हे होते महाराजांचे सैनिक, त्यांनी एक असं जहाज पकडलं त्या अरबाचं, महाराजांच्याकडे सादर केलं. जेव्हा त्यांना समोर आणलं, महाराजांनी काय आज्ञा दिली, या सगळ्यांना व्याघ्र गडावरती म्हणजे पुरंदरचा गड आहे त्या गडावरती जाऊन कोंडून ठेवा
आणि मी सांगेपर्यंत त्यांना झोप्यात राहा. जोपर्यंत म्हणत नाही त्यांना सोडा तोपर्यंत सोडलं. आणि मग त्याप्रमाणे त्यांना मार बदलला आणि काही आणल्यानंतर तुम्ही ह्याचा आता करायचं काय यांना सोडून का सोडून द्या. ज्यावेळेस ते त्यांच्या प्रांतात जातील तेव्हा ते तिथल्या इतर लोकांना सांगतील की बाकी जगात कुठेही जा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपली घाणेरडी गोष्ट करायला जाऊ नका. कारण तिथं जो राजा बसलाय तो तुम्हाला कसलीही गैर करणार नाही. हा विश्वास स्त्रियांमध्ये असू दे, जनतेमध्ये असू दे, रयतेमध्ये असू दे, सैनिकांमध्ये असू दे, हा विश्वास निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणूनच त्यांना रयतेचा राजा म्हणतो, तर म्हणूनच त्यांना आपला राजा. म्हणूनच लोक आज जो पहिलाच प्रश्न केला होता की त्यांच्यासाठी लोक मरायला काय तयार होते. तर जो राजा जीवापाड आपल्या जनतेवरती प्रेम करतो, जो राजा जीवापाड आपल्या जनतेची काळजी घेतो, सैनिकांची काळजी घेतो, त्याच्यासाठी कुठलाही माणूस हा मरण्यासाठी तयार होणार नाही. व्यापार करण्यासाठी सुद्धा त्यांनी या प्रकारच्या कृती केली. त्याचप्रमाणे स्वराज्य सुरक्षित राहावं त्याच्यासाठी त्यांनी जे 360 किल्ले बांधले, ते 360 किल्ले सुद्धा त्यांनी व्यवहार चातुर्याने उभे केले. म्हणजे व्यापार असो, असो, लढाया असो, या सगळ्या आघाडींवरती छत्रपती शिवाजी महाराज हे ठोसपणे आणि ठामपणे उभे राहत होते. आपण जर कल्पना केली तर त्यांच्या बुद्धीचा आपण विचार करू शकत नाही की एक माणूस एवढ्या 50 आयुष्यामध्ये एवढे अफाट कार्य उभं करू शकतो. आपल्याला साधं घर उभं करताना सुद्धा अनेक अडचणी येतात, आपण करू शकत नाही. आणि 360 किल्ल्यांच्या बरोबर ही सगळी प्रजेची काळजी घेतली. आणि म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार येतो तर आपल्याला असं वाटतं की यापुढे सुद्धा अशा प्रकारचं नेतृत्व जर का आपल्या देशाने मिळालं तर स्वराज्याचं सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही. आता फक्त एवढंच सांगतो की या सगळ्या गोष्टी करताना आजकाल आपल्या बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराज हे असं म्हटलं जातं की ते हिंदू धर्मीय नव्हतेच किंवा हिंदू धर्माचा म्हणून त्यांनी काम केलं नाही असं म्हणणारे लोक आहेत. मग त्याच्यासाठी ते वेगवेगळे दाखले वगैरे देतात. मी 4-5 उदाहरण देतो. जर का त्यांना हिंदुत्वाचा विचार त्यांच्या मनात नसता तर देशाची पालकर जे थोडेसे नाराज होऊन औरंगजेबाला जाऊन भेटले आणि नंतर मुसलमान बनले, त्यांचा मोहम्मद कुली खान असं नामकरण करण्यात आलं. त्या नेताजी पालकरांना त्यांना नंतर जेव्हा उभरते आले की आपण चूक केलेली आहे, स्वराज्याची ओढ परत लागली, महाराजांना भेटावंसं वाटलं. ते जेव्हा पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले, महाराजांनी त्यांना परत शुद्धीकरण करून हिंदू बनवलं असतं का? विचार करा, बनवलं असतं का? दुसरी गोष्ट, स्वतःचा राज्याभिषेक जेव्हा झाला, जरी इथल्या काही ब्राह्मणांनी विरोध केला होता तरी काशीच्या गागा भट्टांना बोलवून त्यांनी आपल्या विधिवतप्रमाणे वैदिक धर्माप्रमाणेच त्यांनी त्यांचं राज्याभिषेक करून घेतला. जर त्यांना हिंदू धर्माबद्दल आस्था नसती तर त्यांनी या गोष्टी केल्या असत्या. म्हणजे केवळ नाही महाराजांनी असं काही केलं नाही, महाराज निधन होतेच, कारण इतर कुठल्याही धर्माचा अनादर करायचा नाही, कारण हा त्यांच्या संस्काराचा भाव होता. पण तेवढेच ते कडवे हिंदुत्ववादी होते हे आपल्याला विसरून चालणार नाही. कारण दक्षिण दिग्विजयाचा मगाशी तुम्हाला मी उल्लेख सांगितला, त्या दक्षिण दिग्विजयामध्ये ज्यावेळेस श्रीशैल म्हणून एक गाव आहे, तामिळनाडूच्या जवळच आहे कुठेतरी, त्या श्रीशैल या गावाची कहाणी अशी सांगते की तिथे 2 देवळं उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्या 2 देवळांचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, त्याचे डॉक्युमेंट आहे. जर ते हिंदुत्ववादी नसते, धर्मावरती विचार करणारे नसते, त्यांनी या गोष्टी केल्या असता का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे धर्म अभिमान हा काय असतो, पण धर्म अभिमान बाळगताना इतर धर्माचा तिरस्कार करायचा नाही हे सुद्धा महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून हिंदुत्ववादी विचारसरणीचे महाराज होते तसं जर ते नसते तर एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की महाराजांच्या काळामध्ये सैनिकांना जो पगार दिला जायचा तो अगदी वेळेत दिला जायचा. ते हिंदू पंचांग मानायचे, पण हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिबद्धेला म्हणजे पहिल्या तारखेला ते प्रत्येक सैनिकाला पगार द्यायचे. ज्याच्या उलट औरंगजेब असतो, औरंगजेब काय करायचा, 2 महिने सुद्धा तरी पगार द्यायचा. म्हणजे तुलना जर का आपण केली तर आपल्या माणसाला महिन्याला त्याचं पोट जाळण्यासाठी, त्याचं कुटुंब चालण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. की आपला राजा हा मला असं वाटतं त्यांच्या आधी कोणी झालाच नाही. कारण प्रत्येक जण फक्त लढायचेच, तुला मी कधी पैसे देईल किंवा देईल, पण तू आमच्यासाठी अशा टाईपचा होता.
इथे महाराजांनी तो कधी विचार केला नाही. त्यांनी प्रत्येक माणसाची काळजी पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस असं म्हणतात आपला इंग्रज जो 1610 साली आपल्या देशात आला आणि 1947 साली इंग्रजांनी आपला देश सोडला, आपल्या मॅडमला सोबत घेऊन गेला आणि तो निघून गेला. त्या जाताना ह्या देशाचा त्यांचा जो डिफेन्स मिनिस्टर म्हणजे आज आपले जे संरक्षण मंत्री आहेत, तो इंग्रजांचा संरक्षण मंत्री म्हणजे फिलिस मॅसन नावाचा माणूस होता. हा हुशार माणूस, अभ्यासू माणूस होता. जाताना तो निघून गेला. पण त्याला प्रश्न पडला होता की एवढा मोठा विशाल देश, खंडप्राय देश आहे, असंख्य माणसं, असंख्य भाषा, एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आमचे मुळभर लोक इथे आले आणि ह्या देशावरती राज्य करतात. नुसतं राज्य केलं नाही तर त्यांनी देश चालवला. राज्य करणार किंवा देश जिंकणं गोष्ट वेगळी, पण त्यांनी तो देश चालवला. कसं काय शक्य आहे? ही एवढी मोठी जनता ही अशी कशी काय वेड्या वेळासाठी त्यांचं राज्य सहन करतो? त्याला तो प्रश्न सारखा त्याच्या डोक्याला त्रास देत होता. त्याने त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना त्याने विचारलं की काय असेल त्या विषयात तज्ञ लोकांना, पण त्याला उत्तर मिळालं नाही. पण त्याने एक विचार केला की ह्याचं उत्तर आपल्याला सापडेल इतिहासामध्ये. बऱ्याचदा इतिहासाचा आपण कंटाळा करतो, बरेचसे लोक वाचना पाहिजे, कारण इतिहासातूनच आपल्याला प्रेरणा मिळते. इतिहासातूनच आपल्याला मागच्या काय चुका घडल्या आणि पुढे आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला कळत असतं. तर तो इतिहास त्याने वाचण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जाणवलं. त्याचे उत्तर त्याने शोधून काढलं आणि त्याने पुस्तक दिलं, आर्मीज ऑफ इंडिया. हे त्याचं पुस्तक आहे, फिलिस मॅसनने दिलं. त्या पुस्तकामध्ये त्याने कारण, त्याला सापडलेलं कारण दिलं आणि त्याच्यासाठी त्याला या देशामध्ये जे राज्यकर्ते होऊन गेले, असंख्य राज्यकर्ते होऊन गेले, त्या असंख्य राज्यकर्त्यांमध्ये त्याला 3 राज्यकर्ते हे असे वेगळे वाटले की ज्यांनी या देशासाठी खूप काही केलं होतं. तिसऱ्या नंबरला होता तो अकबर, दुसऱ्या नंबरला होता तो रणजित सिंह म्हणजे आपले शीख पंथीयांचे राजे, आणि 1 नंबरला होते ते आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज. नंबर 1चा राजा त्याला वाटला. इतर दोघांची चर्चा राहू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांना 1चा राजा वाटण्याचं कारण त्याने लिहून दिले. तो असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं व्यक्तिमत्व होतं, जर हे अजून 5 वर्ष जर जगलं असतं तर या देशावरती आपण कधी राज्यकर्ते म्हणून राज्य करू शकलो नसतो. कारण राष्ट्रवाद काय आहे हा फक्त ह्या एका राजाला कळला. आणि तो राष्ट्रवाद जपायचा असेल तर माणसं जपली पाहिजे, सैन्य जपलं पाहिजे. आणि सैन्य जपायचं असेल तर सैन्य हे पोटावर चालतं. त्याची वेळच्या वेळी पगार पाण्याची व्यवस्था करणं हे त्या राजाचं हे पाळणारा हा एकमेव राजा. पण एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असणाऱ्या राजाला हा इथला समाज, भारतीय समाज जो असंख्य जातीपाती विभागलेला आपल्या लोकांना आपल्या धर्मापेक्षाही, हिंदू धर्मापेक्षाही आपल्याला जातीच जास्त आहे. माझी जात माझी जात माझी जात याच्यामध्ये आपण जास्त स्वतःला शोधत असतो, धर्म राहायला वाचतो. तर असो, तर या सगळ्या लोकांना, भारतीय लोकांना, हिंदुस्थानी लोकांना हा राजा लक्षात राहिला नाही, त्याचं कार्य लक्षात राहिलं नाही. त्या राजाला हे लोक विसरले आणि म्हणून इंग्रज या देशावरती राज्य करू शकतो. अशी वेळ पुन्हाही आपल्या देशामध्ये येऊ शकते. ती जर येऊ नये असं वाटत असेल तर शिवचरित्राचं पारायण करत राहिलं पाहिजे. एक वेळ आपण धर्मग्रंथ वाचले नाही तरी चालतील, पण शिवचरित्र, कारण प्रत्येक क्षणाला आपल्याला महाराज वेगळा तर देतातच, पण या जर एखादा प्रश्न आपल्या समोर आला तर या ठिकाणी जर छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्यांनी कशा प्रकारे याच्यावरती मार्ग काढला असता हे आपल्या कुशलशीर कल्पना येऊन जाते. हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत होतं. आणि म्हणून तो जसा म्हणाला की या राजाला आपण विसरल्यामुळे ही आपल्यावरती अवस्था आलेली आहे, की पुन्हा येऊ नये असं जर वाटत असेल तर सर्व नागरिकांनी, सर्व हिंदुस्थानी लोकांनी, विशेषतः हिंदू धर्मियांनी एवढं सजग राहिलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक ठिकाणी देशामध्ये मनासमोर ठेवून आपली जर का कर्तव्यवारी केली तर हे असले प्रसंग आपल्याला परत येणार नाही. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.